नमस्कार, मी श्रेयस पांडे. जेम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही काळापासून आपण भाजपा आणि महायुतीमध्ये जो संघर्ष माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला आहे त्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून बातम्या पाहतोय. माढा लोकसभा मतदारसंघाबाबतच आजच्या जेम विशेषमध्ये आपण ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडींसंदर्भातला उहापोह करणार आहोत. भारतीय जनता पक्षासाठी कळीचा ठरलेल्या माढ्यातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून पक्षाने तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र मोहिते पाटील आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नाराजीचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. भाजपाने निंबाळकरांना माढ्याच्या रणांगणात उतरवल्याने आता महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांची माढ्यातून कोणाला उमेदवारी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माढ्यासाठी पवारांचे डावपेच काय असणार, मोहिते पाटील सर्वसंमतीनं डाव टाकणार का, याची प्रचंड चर्चा सोलापुरात पाहायला मिळते आहे. माढा लोकसभा उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता भाजपाची डोकेदुखी बनू लागला आहे. रविवारी मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यावर सोमवारी खासदार रणजित निंबाळकर हे आपली ताकद दाखवणार असल्याचं पाहायला मिळालं. तर त्यांनी बैठक सुद्धा घेतली. निंबाळकर यांनी टेंभुर्णी येथे आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व प्रतिनिधींची बैठक बोलावली. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील, मान खटाव येथील भाजपा आमदार जयकुमार गोरे, माढाचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे, करमाळा येथील राष्ट्रवादी आमदार संजय मामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजपाचे आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित होते. 6 पैकी महायुतीचे 5 आमदार या बैठकीत उपस्थित होते. मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांचीही हजेरी या बैठकीमध्ये असल्यानं मोहिते विरुद्ध निंबाळकर हा वाद भाजपासाठी आता डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. माढा लोकसभेचे भाजप उमेदवार असणारे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ आज टेंभुर्णी येथे आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठक होती आहे. या बैठकीसाठी माढा मतदारसंघात असणारे सर्व आमदार उपस्थित राहत आहेत. आमदार शहाजी बापू पाटील असतील, आमदार बबनदादा शिंदे असतील, जयकुमार गोरे असतील, हे सर्व आमदार, संजय मामा शिंदे असतील, हे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मोहिते पाटील यांनी निंबाळकरांवर नाराजी व्यक्त करत स्वतंत्र बैठक काल अकलूजमध्ये घेतली. यानंतर खरं तर आज या मतदारसंघातील सर्व मित्रपक्षांच्या आमदारांची ही बैठक होती. यामध्ये मोहिते पाटलांशिवाय आगामी या लोकसभा निवडणुकीची रणनीती कशा प्रकारे आखली जाईल याचीच एक चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. आणि या चर्चेतूनच खऱ्या अर्थानं माढ्याचं रणशिंग या टेंभुर्णी येथून फुंकलं जाणार आहे. यामध्ये सर्वस्वी मोहिते पाटलांना वगळून कमळ चिन्हाचा विजय कसा करावा हेच ठरवलं जाणार आहे. टेंभुर्णी येथून संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र. मोहिते पाटील यांची नाराजी दूर होईल, आपण स्वतः जाऊन मोहिते पाटील यांना भेटणार. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे. काय म्हणाले पाहूयात. तिकीट वाटपानंतर प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी बहुत नाराजी असते. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याला संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गैर नाही. त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करणं आणि पक्षाच्या नेत्याच्याबद्दल असणारी सहानुभूती व्यक्त करणं याच्यामध्ये काय गैर नाही. पण योग्य वेळ आली की सगळे आपापल्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीचा प्रचार करताना सर्वजण दिसतील. मला महायुतीचा उमेदवार करण्याच्या आधी पक्षाच्या नेत्यांना सर्वांना कळवण्यात आलं होतं की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना परत आपण उमेदवारी देतोय. त्यामुळे चर्चा करून मला वाटतं आदरणीय रणजित सिंह मोहिते पाटील यांच्याशी पण पक्षाची चर्चा झालेली आहे. मला अडचण वाटत नाही. योग्य वेळी योग्य मार्ग निघतील. एकीकडे मोहिते पाटील नाराज असले तरी महायुतीतील अनेक आमदार हे एकजुटीनं सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या संदर्भातली ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
मोहिते पाटील पक्षशिस्त पाळतील असा विश्वास सांगोल्याचे आमदार शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सुद्धा व्यक्त केला. काय म्हणाले पाहूयात. निंबाळकरांनी सिंचनाचे, रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत. त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी 2 लाखाच्या वरून निवडून येतील. गिरीश महाजन आले होते काल, त्यांनी पण सांगितलं की नाराजी परवडणार नाही. राजकारण आहे, वाटाघाटी चालत राहणार आहेत. मोहिते पाटील सध्या आता उमेदवारी मिळाली नाही, नाराज आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार, त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते. तशी झाली बी असेल. बापू निंबाळकरांच्या नावांना विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता, फक्त काही एका 2 विरोध समजू नका. ही भारतीय जनता पार्टी आहे, त्यांनी संपूर्ण 6 तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं. आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी. निंबाळकरांना विरोध कर. दरम्यान जी महायुतीची ही बैठक झाली, महायुतीतले सर्व आमदार या बैठकीमध्ये उपस्थित होते. बारामतीमधील गणिते सुकर करण्यासाठी शेजारील माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काही लोक गणितं बिघडवत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा यांचा आशीर्वाद सुद्धा मिळेल असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. पाहूयात काय म्हणाले. 100% माढा मतदारसंघातले मतभेद संपतील आणि 100% माढ्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल. काही लोकांनी तो प्रयत्न केलेला आहे, की याच्यामध्ये आणखी काय वेगळं करता येते का, आणखी काय वेगळं करता येते का याच्यात विषय. आणि काही आपण बघतो की काही बाजूच्या मतदारसंघातनं रणनीती टाकली जाते की त्या मतदारसंघातली सामाजिक गणितं व्यवस्थित व्हावीत म्हणून या मतदारसंघामध्ये काही सामाजिक व्यवस्था बसवता येते का आणि इथल्या उमेदवाराचा बेनिफिट आपल्याला पलीकडे घेता येतोय का, अशी काही गणितं बसवायचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून ही तानातानी थोडी होते. यावर्षी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 2 लाख मताचे मताधिक्य देऊ. मोहिते पाटील यांची नाराजी भाजपा दूर करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी सुद्धा व्यक्त केलाय. काय म्हणाले पाहूयात. मी मागच सांगितलेलं आहे, कारण माळशिरस तालुका 1 लाख मताचं लीड देतो. आमच्या सगळ्या तालुक्यातनं 10-20 हजार तरी लीड मिळेल, म्हणजे 2 लाख लीड होईल असं मी मागंही सांगितलं. आज मी तेच सांगतो. आता मी नाही सांगणार, म्हणजे मला माहीत नाही आता काय होणार. हां, माढ्यातलं किती मिळेल मी काय सांगणार. नाही माहीत नाही, ती सुद्धा आमच्याबरोबर राहतील. शेवटी काय आहे, थोडी नाराजी असतीच, पण मोहिते पाटील सुद्धा आमच्याबरोबर राहतील अशी आम्हाला खात्री आहे. नाही, मला मध्यस्थी करण्या एवढा मी मोठा नाही, मी कशाला कोणाची मध्यस्थी करू. ज्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हा तिढा निर्माण झालेला आहे, हा नेमका तिढा कोणामुळे निर्माण झालेला आहे, त्याचा इतिहास या लोकसभा मतदारसंघाचा आपल्याला त्याआधी पाहावा लागतो. माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. 2019ला भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह हा आता समोर आला आहे. दरम्यान या संपूर्ण घडामोडीबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात पाहूयात. निंबाळकर यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये जे काम केलं त्या सगळ्या कामामध्ये कुठेही मोहिते पाटील कुटुंबाला त्यांनी विश्वासात घेतलं नाही आणि त्यांच्या विजयामध्ये त्यांचा सगळ्यात सिंहाचा वाटा होता. आणि ते जे काही सुरुवातीच्या तडजोडी होत्या त्यामध्ये त्यांनी सर्व मोहिते पाटील कुटुंबाला विश्वासात घेऊन काम करू, त्याचबरोबर राज्याच्या राजकारणामध्ये देखील त्यांना चांगल्या प्रकारची संधी दिली जाईल अशा प्रकारची आश्वासनं दिलेली होती. ती राज्य शासनानेही पाळलेली नाही आहेत आणि केंद्रानेही पाळली नसल्यामुळं
मोहिते पाटील कुटुंबाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा दबाव जो आहे तो सध्या त्या नेतृत्वावरती दिसतोय. आणि काल त्यांच्या कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांनी उमेदवारी दाखल करावी आणि ती अपक्ष दाखल करावी अशा पद्धतीचा त्यांच्यावरती प्रचंड असा दबाव आहे. आणि जे विजयसिंह मोहिते पाटील जे सर्वात म्हणजे कुटुंब प्रमुख आहेत मोहिते पाटील कुटुंबाचे, त्यांनी देखील असा ठाम निर्णय घेतल्याची चर्चा सगळीकडे आहे की काही वाटेल ते जरी झालं तरी देखील आपण अपक्ष उमेदवारी दाखल करून आपलं जे गटाचं जे अस्तित्व आहे सोलापूर जिल्ह्यामधलं ते आपण अबाधित राखावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका झालेली आहे. आणि मला असं वाटत नाही की आता ते ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून माघार घेतील आणि कार्यकर्ते त्यांना माघार घ्यायला होते. कारण आता अस्तित्वाची लढाई आहे मोहिते पाटलांची. कारण गेले 2 टर्म त्यांनी विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, पक्ष ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं त्यांनी काम केले. पण आता जर त्यांनी या निवडणुकीमधून जर माघार घेतली तर त्यांचं राजकीय अस्तित्वावरतीच प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण भाजपाने याआधीच रणजित निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली असून त्याच्या विरोधामध्ये आता शरद पवार गटाकडून मोठी खेळी खेळण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. रणजित निंबाळकरांच्या विरोधामध्ये माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यावर खलबतं सुरू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नाराजकांचीही सुद्धा साथ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यावर दोनही पक्षाकडून वाद प्रतिवाद काय होतो ते सुद्धा पाहूयात. भाजपाचे संकटमोचन गिरीश महाजन म्हणतायत की मोहिते पाटलांची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही. याचा अर्थ क्लिअर आहे की मोहिते पाटलांचा जिल्ह्यामध्ये असणारा दबदबा, त्यांचं असणारं नेतृत्व, ज्या लोकांनी रणजितसिंह निंबाळकरांचं गेल्या वर्षी काम केलं होतं ती सर्व लोक आज त्यांच्या विरोधात जाताना दिसून येत आहेत. याचा अर्थ भाजपची नीती कळून येत आहे. यामुळं विजयराजांना डावलणं हे भाजपला परवडणारा विषय नाही आहे. विजयराजांनी आणि मोहिते पाटील कुटुंबाने पुन्हा स्वगृही परत यावं आणि आपला दबदबा जिल्ह्याच्या राजकारणात दाखवून द्यावा. जिल्ह्याच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते पाटील यांनी एकत्र काम केल्यानंतर जिल्ह्यामध्ये काय होतं हे यापूर्वी सगळं घडलेलं आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की विजयराजांनी पुन्हा स्वगृही परतावं आणि जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व अबाधित ठेवावं. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि पक्ष जो सांगेल तो निर्णय आम्हाला शिरसावंदी असेल. आणि माढ्याचा विषय असेल तर आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. चाणक्य नीती त्यांच्या बरोबर साथ ते नेहमी चाणक्य नीती वापरतात. आणि मोहिते पाटलांचा जो सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये थोडासा गोंधळाची परिस्थिती आहे ते नक्कीच शमवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करतील. दरम्यान मोहिते पाटील यांच्या नाराजीचे काय परिणाम होऊ शकतात आणि मतदारसंघामध्ये काही फेरबदल पाहायला मिळू शकतात का, याबाबत आढावा घेतलाय आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी. पाहूयात. माढा लोकसभेच्या राजकारणात मोठं रणकंदन पाहायला मिळतंय. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडे इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचा गट सध्या नाराज आहे. रविवारी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील त्याचबरोबर रणजितसिंह निंबाळकरांचे पारंपरिक विरोधक असणारे रामराजे निंबाळकर यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांची लंच डिप्लोमसी झाली. यानंतर मोहिते पाटलांची समजूत घालण्यासाठी खुद्द गिरीश महाजन देखील येऊन गेले. यानंतर आज सोमवारी टेंभुर्णीमध्ये माढ्या करमाळ्याचे आमदार असणारे संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर रणजितसिंह निंबाळकर आणि संजय मामा शिंदे एकत्र आलेले आहेत. खरं तर संजय मामा शिंदे आणि रणजितसिंह निंबाळकर हे गत लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे होते. त्यावेळेस दोघांनीही 5-5 लाख मते घेतली होती. हे दोन्ही नेते आज एकत्र आल्यावर तब्बल 10 ते 11 लाख मतांचा गठ्ठा हा भाजपच्या बाजूने उभा आहे. मात्र या सर्वांमध्ये एक ट्विस्ट असा आहे की गतवेळी लोकसभा निवडणुकीमध्ये निंबाळकर यांना मोहिते पाटलांनी 1 लाखाचं मताधिक्य दिलं होतं. त्यामुळे मोहिते पाटलांची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. केवळ माळशिरस तालुका नव्हे तर इतर आसपासच्या अनेक तालुक्यांवर त्यांचं मोठं प्रभुत्व आहे, वर्चस्व आहे. मात्र हे वर्चस्व आणि मोहिते पाटलांना
ची जी नाराजी ही दूर फक्त आता देवेंद्र फडणवीस करू शकणार आहेत असं बोललं जातं आहे. देवेंद्र फडणवीस त्यांची नाराजी शमवण्यासाठी कुठलं अस्त्र बाहेर काढणार हे खरं तर येणारा काळ ठरवणार आहे. कारण मोहिते पाटलांची नाराजी शमली तरच भाजपची जी वाटचाल आहे ती सुकर होणार आहे. अन्यथा मोहिते पाटील हे बंडाच्या तयारीत जर उतरले तर निंबाळकरांची वाट मात्र थोडीशी खडतर आहे. मात्र या खडतर वाटेलाच आता त्यांना साथ मिळते ती संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांची. खरं तर शिंदे आणि मोहिते हे एकमेकांचे सोलापूर जिल्ह्यातील विरोधक आहेत. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण करण्यामध्ये हे दोन्ही गट अग्रेसर असतात. मात्र हे दोन्हीही गट आता कशा पद्धतीने भाजपला साथ देतील हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे. संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र, पंढरपूर. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे राजकीय बलाढ्य एका नेत्याचं आहे, राजकीय पक्षांचं पक्षीय बलाबल कशा प्रकारे आहे, कोणत्या नेत्याची कोणत्या भागामध्ये विशिष्ट भागामध्ये किती प्राबल्य आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. मात्र माढा लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत, मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ते सुद्धा आपण ग्राफिकच्या माध्यमातून एकदा स्पष्ट करूया. माढा मतदारसंघाचा हा तपशील आपण पाहतोय. मतदारसंघ, आमदार आणि त्यांचा पक्ष. माढा इथले बबनराव शिंदे आमदार आहेत, राष्ट्रवादी त्यांचा पक्ष आहे. कळमाळाचे आमदार संजय मामा शिंदे, राष्ट्रवादी हा त्यांचा अपक्ष आहे. ते मात्र ते राष्ट्रवादीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना पक्षाचे आहेत. माळशिरसचे आमदार राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. माणखटावमध्ये जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत, तर फलटणमध्ये दीपक चव्हाण हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. दोन 2019 नंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बरेच बदल झालेले आहेत. या मतदारसंघामध्ये भाजपाची ताकद वाढल्याचे चित्र दिसते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे. पण सध्या शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे नेते मंडळींची विभागणी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिलेली आहे. सध्या अजित पवार भाजपासोबत गेल्यानं या मतदारसंघाचं महायुती ताकद वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान राजकीय विश्लेषक काय म्हणतात पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे टॉप 10 मधले खासदार असताना सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीवर क्लेम सांगितला आणि त्यानंतर हा वाद आणखीन वाढत गेला. आता सध्या जी परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये असं कुठंच झालं नाही आहे की शक्ती प्रदर्शन करून दिलेल्या उमेदवार ज्या ठिकाणी दिलेला आहे त्याला डावलून आम्हाला उमेदवारी द्या अशी म्हणण्याची वेळ आली ती महाराष्ट्रात केवळ माढ्यामध्ये. आणि माढ्याचा हाच तिढा म्हटला जातो. 2009 पासून हा मतदारसंघ सतत काही ना काही कारणास्तव गाजतोय. तो यंदा गाजतोय तो मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या वादामध्ये. निंबाळकरांना तिकीट मिळालं आहे पण मोहिते पाटील ते तिकीट कट करून आम्हाला द्या म्हणतायत. त्यांचे समर्थक गोंधळ घालतायत. त्यामुळे आता शिस्तप्रिय भाजप काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यानंतर मोहिते पाटील नाराज झालेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये वर्तमान स्थितीमध्ये जी काही उलथापालथ चाललेली आहे त्याचा इतिहास माढा लोकसभा मतदारसंघाचा काय ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा इतिहास काय ते सुद्धा आपण तपशील पाहूयात. शरद पवार यांनी 2009ला इथं निवडणूक लढवली होती. त्यानंतर 3 लाखाहून अधिक मताधिक्यांनी त्यांनी भाजपचे सुभाष देशमुख यांचा पराभव केला. 2014ला राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत त्यावेळी उमेदवारी त्यांना देण्यात आलेली होती. ते निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला. 2019ला विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात आले. 2019ला मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकर यांना मदत केली होती निवडणुकीमध्ये त्यांना निवडून येण्यासाठी, विजयी होण्यासाठी. निंबाळकरांनी अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा त्यावेळी पराभव केला. दरम्यान ही जी नाराजी नाट्य गेल्या 2-4 दिवसापासून पाहायला मिळत आहे त्या संदर्भात भाजपाकडून सुद्धा पाऊल उचलण्यात आले. मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी
भाजपाचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन हे देखील मोहिते समर्थकांच्या संतापासमोर हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. मोहिते पाटील हे भाजपासाठी खूप महत्त्वाचे असून त्यांची नाराजी दूर करणे आपल्या आवाक्याबाहेर असल्याने आता पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात चर्चा करून निर्णय घ्यावा आणि मार्ग काढावा अशी भूमिका गिरीश महाजनांनी घेतली. नेमकं गिरीश महाजन त्यावेळी पोहोचले होते, त्यावेळेला नेमकं काय प्रकार घडला आणि महाजन काय म्हणाले पाहूयात. देवेंद्रजींनी मला सांगितलं, बावनकुळे साहेब म्हणले की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या, आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. जनतेच्या भावना प्रखर आहेत. नाही, नाराजी अजून दूर, तसं नाराजी दूर करायला मी आलो नाही. फक्त दादांच्या भावना काय आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे ऐकायला मी या ठिकाणी आलेलो. मी सगळं ऐकूनही घेतलेलं आहे, काही गोष्टी लिहूनही घेतलेल्या आहे. त्यानंतर मी देवेंद्रजीकडे जाईल, बावनकुळे साहेबांना भेटेल आणि त्यानंतर पुन्हा या विषयावर मी त्याच्याशी चर्चा करेल आणि त्यांची काय काय नाराजी आहे. या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून जे नाराजी नाट्य चाललेलं आहे ते सोडवण्यासाठी गिरीश महाजन पोहोचले होते, मात्र तेही हतबल झाल्याचं दिसलं. मोहिते समर्थकांसमोर गिरीश महाजन यांना परतावं लागलं. रविवारी दिवसभर अकलूजमध्ये महाभारत घडत असताना विद्यमान खासदार हे मतदारसंघातील इतर आमदार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. आता मोहिते पाटील यांना शांत करण्यासाठी भाजप तिकीट बदलणार का? नाराज झालेले मोहिते पाटील हाती तुतारी घेऊन भाजपाला दणका देणार याचे चित्र येत्या 4 दिवसात पाहायला मिळणार आहे. पण प्रेशर गेममध्ये आता पुढे माड्यात भाजपाने एक पाऊल मागे घेण्यास इतर सर्व ठिकाणी असणाऱ्या नाराजी दूर करताना पक्षाने दिलेल्या जबाबदारी उमेदवारीबद्दलचा दबाव वाढत जाणार आहे. आता मोहिते पाटील यांच्या बेरीज वजाबाकीचे गणित भाजपाला घालावे लागणार असून जर मोहिते वजा केले तर त्यांना माढा जिंकताना खूप शिकस्त करावी लागणार. तशात माढा येथील निंबाळकर यांची उमेदवारी बदलून मोहिते यांना दिल्यास 6 पैकी 5 आमदारांच्या नाराजीचा विचारही भाजपाला करावा लागेल. ती येत्या काळामध्ये स्पष्ट होणार. मात्र आता जे विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.